भाजपचे पदाधिकारी असलेल्या प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात एका महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं, ज्यामध्ये प्रमोद कोंढरे जे आहेत ते या महिला पोलीस अधिकारी जिथे उभे आहेत त्यांच्या मागे येऊन उभे राहताना दिसतायत। मात्र हा सगळा सीसीटीव्ही पाहिल्याच्या नंतर अनेकांना असा प्रश्न पडलेला आहे की केवळ मागे येऊन उभं राहणं म्हणजे विनयभंग असतो का? याला विनयभंग म्हणतात का? किंवा मग विनयभंग नेमकं कशाला म्हणतात, असे प्रश्न पडलेले आहेत। माझ्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कायद्याच्या दृष्टिकोनातून खरं तर विनयभंग कशाला म्हणतात आणि त्याच्यावरती जर विनयभंगाचा एखाद्यावरती गुन्हा दाखल झाला तर त्यावरती काय नेमकी शिक्षा होऊ शकते। सर, टॉप न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। काय सांगाल एकंदरीत आताचं हे प्रकरण विनयभंग कायद्याच्या दृष्टिकोनातून कशाला म्हटलं जातं? यामध्ये असं आहे की कुठल्याही एखाद्या महिलेची तिच्याशी गैरवर्तन किंवा तिच्या प्रायव्हसीला धक्का पोहोचवणं, तिच्याकडं वेगळ्या पद्धतीने बघणं, हावभाव करणं, एकटक बघत राहणं, अशा अनेक प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या विनयभंगाच्या प्रकारामध्ये मोडतात। आता त्यामध्ये पूर्वीचा भारतीय दंडविधान 354 खाली कारवाई व्हायची। आता नवीन कायदा आला BNS, त्यामध्ये सेक्शन 74 ते सेक्शन 75 पर्यंत कायद्याच्या तरतुदी त्यामध्ये आहेत। आता स्पेसिफिक हे प्रकरण जर आपण पाहिलं तर शेवटी कायद्यामध्ये असंही म्हटलं जातं की कुठलीही महिला स्वतःची आबरू चावड्यावर आणत नाही, काहीतरी घडल्याशिवाय कोणी फिर्याद देत नाही। बऱ्याच वेळेला खोट्या केसेस असतात, ते न्यायालय ठरवतं खरी की खोटं, तो नंतरचा भाग आहे। पण आता हा स्पेसिफिक व्हिडिओ जर आपण पाहिला तर संबंधित त्या पोलीस निरीक्षक कुठल्या पदावर आहेत मला माहित नाही, पण त्या गर्दीमध्ये कुठे ते थांबल्यात, संबंधित व्यक्ती जाणीवपूर्वक त्या गर्दीतनं वाट कोडून त्या महिला अधिकाऱ्यांच्या मागे जाऊन थांबलाय। आता थांबल्यानंतर शेवटी सीसीटीव्हीचं बारकाईने आपण जर पाहिलं तर तो संबंधित कार्यकर्ता पदाधिकारी काय असेल ते त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या महिला अधिकाऱ्यांच्या बरोबर मागे उभा आहे आणि महिला अधिकाऱ्यांचं असं म्हणणे की त्यांनी वेगळ्या प्रकारे मला कुठला तरी स्पर्श केला, एकदा केला नाही दोनदा केला आणि म्हणून त्याने त्या प्रकारचा तो गुन्हा केला, अशी त्यांची फिर्याद होती। पण ही फिर्याद आता शेवटी हा न्यायालयामध्ये ज्या वेळेला चार्जशीट येईल, खटला चालेल, त्यावेळेचा भाग आहे। पण बेसिक त्यामध्ये असं आहे की शेवटी महिला अधिकाऱ्यांनी तक्रार तर केली, नुसती तक्रार केली नाही, CP साहेबांच्या कानावर घातल्यावर त्यांनी तो संबंधित सीसीटीव्ही पाहून खातरजमा केली। म्हणजेच 2 वेळा त्या संबंधित भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुठला तरी गैरप्रकार त्या मॅडमच्या विषयी केला, त्यांना त्याची जाणीव झाली। शेवटी मग बॅड टच, गुड टच वगैरे ते बरेच प्रकार आहेत आणि त्यांना काहीतरी वाटलं म्हणून त्यांनी फिर्याद दिली, वस्तुस्थिती। आता जनरली विनयभंगाच्या केसेस कुठं घडतात? डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस, घरामध्ये फॅमिली काही वाद असतात, त्यातनं मग रागाच्या भरात कधीतरी घडले जातात, बऱ्याच वेळेला गैरसमज असतात, बऱ्याच वेळेला राजकारणातून घडल्या जातात। अशा प्रकारचे विनयभंग शेवटी न्यायालयासमोर दोषारोप पत्र आले की ते सिद्ध होतं, हा गुन्हा खरा आहे खोटा आहे। पण आता सकृतदर्शनी ज्या वेळेला महिला अधिकारी आक्षेप घेतात, शेवटी महिला अधिकाऱ्यांनी ते भाजपचे कोण कार्यकर्ते आहेत त्यांचं काही घरचं वाद नव्हतं, पण त्यांचं आपण म्हणतो ना शेतीचं भांडण नव्हतं, काहीतरी घडलं असेल आणि शेवटी एक अधिकारी लेवलची ज्यांना कायद्याचं पूर्ण नॉलेज आहे एखाद्या कुठल्याही व्यक्तीविरुद्ध खोटी कंप्लेंट देऊ शकत नाही, असं एक मला वकील म्हणून मला वाटतं। सर, असंच काहीसं एक प्रकरण आधी सुद्धा भाजपच्याच पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत घडलं, ते म्हणजे ओंकार कदम नावाचे एक पदाधिकारी आहेत। ते वारंवार महानगरपालिकेतल्या एका वैद्यकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी महिलेशी जाऊन जाब विचारायचे, त्यांना काही प्रश्न विचारायचे, काही कागदपत्र मागायचे माहिती अधिकाराच्या खाली। आणि या संदर्भात आपण जर पाहिलं तर आता महिला आयोगामध्ये तक्रार दाखल झाली, त्यानंतर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला। त्याही वेळेस लोकांना असंच वाटत होतं की केवळ एखाद्याच्या केबिनमध्ये जातोय आपण आणि काहीतरी बोलतोय किंवा जाब विचारतोय, याचा अर्थ विनयभंग होतो का, असं खूप जणांना वाटतं। नाही, विनयभंग म्हणजे कसं आहे, शेवटी हा गुन्हा जसा भ्रष्टाचाराचा गुन्हा असतो तसाच विनयभंगाचा असतो की हा विनयभंगाचा गुन्हा प्रत्येकाच्या मनात दडलेला असतो। आता माझ्या मनात काय चाललंय समोरच्या व्यक्तीला कळत नाही, आणि पण ज्या व्यक्तीकडे तो बघतोय, समजा एखाद्या महिलेकडे एखादा पुरुष कुठल्या नजरेने बघतोय, कुठला हावभाव करतोय, कुठल्या वस्तू दाखवतोय, कुठलं गेस्चर करतोय, या सगळ्या त्याच्या वर्तनावरून संबंधित महिलेला कळत असतं की याचा बोलण्याचा रोग काय। आता समजा हा कॉर्पोरेशनचा तुम्ही काहीतरी सांगितलं, आता त्या गुन्हा जर डोळ्यासमोर ठेवला तर संबंधित महिला अधिकाऱ्यांची खात्री झाली की ही व्यक्ती, समजा त्याचं एखादं काम आहे पण ते कामाची पूर्तता त्यांनी मॅडमने सांगितलं असेल की अशी झाली, पण तेच काम घेऊन जर तो वारंवारत असेल तर त्यामागचा उद्देश काय, मग आल्यानंतर कुठल्या पद्धतीने बोलतो, हावभाव कसे करतो,
वेगळ्या पद्धतीने त्यांना काही सिग्नल देतो का, निश्चित प्रमाणामध्ये त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आला असेल, म्हणूनच तो एक गुन्हा झाला. पण आता एकंदरीत ही सगळी परिस्थिती पाहिली तर भाजपचेच कार्यकर्ते असं करतायत, घडतायत. कारण शेवटी आपण अनेक वेळा पाहिले सामाजिक परिस्थिती कुठं चालली. आज गृहमंत्रालयाच्या वतीने ओरड चाललेली असते, गुन्हेगारी थांबत नाही, कंट्रोल राहिलेलं नाही. आणि जर भाजपचीच काही मंत्री लेवलचे लोक असतील, पदाधिकारी असतील, आमचा बाप वर बसलाय तुम्ही काही करा, असे जर तुम्ही म्हणजे चिथवणी देणारे वक्तव्य करत असताल तर खालच्या सामान्यकर्त्याला त्याचं बळ मिळतं. आणि त्या प्रमाणात आता शेवटी मागाशी तुम्ही जो काही ते पोलीस अधिकाऱ्यांचं सांगितलं तर संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात हा सेकंड ऑफेन्स आहे, दुसरा गुन्हा आहे. म्हणजे त्याच्या मनात काय त्याला म्हणतात मोडस. एखाद्या गुन्हेगाराची मानसिकता ठरलेली असते आणि त्या मानसिकतेकडून त्याच्याकडून आणि मिळालेल्या पोलिसांकडनं शेवटी ती एक अशी गुरमी तयार होती की आपलं कोण वाकडं करणार आहे. मंत्री जर म्हणत असेल आपला बापच वर बसलाय, आपलं कोण वाकडं करणार आहे, त्या भावनेतून अशा प्रकारचे गुन्हे करायला सरचवतात आणि त्या प्रकारचे गुन्हे घडतात. आणि म्हणून ह्या स्टेजला मी काय त्या पोलीस अधिकाऱ्यांची बाजू घेतोय किंवा त्या आरोपीच्या विरोध बोलतो असं नाही, पण एखादी सुशिक्षित महिला अधिकारी ज्यांना कायद्याचं पूर्ण नॉलेज आहे, ज्यांचं कुठल्याही प्रकारचा त्यांचा वाद नाही, भांडण नाही, जर संबंधित महिला स्पेसिफिक विनयभंग केला किंवा त्याने विचित्र प्रकारे मला टच केला, हावभाव केला, किंवा ते आता शेवटी कॅमेऱ्यात दिसणार नाही पण समजा कानाजवळ जाऊन काही बडबडला असेल किंवा वेगळ्या पद्धतीने मागच्या बाजूने टच केला असेल तर कॅमेऱ्यात दिसणार नाही. आणि ते घडल्याशिवाय बट नॅचरली कशाला कोणाशी फिर्याद दिली. आणि म्हणून त्यांनी दिलेली फिर्याद ही बरोबर असणार आहे, सकृतदर्शनी सांगतोय. आता तपासाचा भाग आहे. सीपी साहेबांनी सुद्धा पूर्ण त्याची खातरजमा केली आणि मगच तो गुन्हा दाखल झालाय असं मला एक वकील म्हणून मला वाटतं. सर, जेव्हा अशा पद्धतीचा विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो तेव्हा अनेकांना म्हणजे आता आपण प्रमोद कोंढरेंचंच प्रकरण पाहिलं तर या प्रकरणात त्यांना अजूनही अटक झाली नाहीये. तर मग विनयभंगाची केस असून सुद्धा महिला पोलीस अधिकाऱ्यांनी फिर्याद दिलेली असूनही अटक का झाली नाही हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय. तर या विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये शिक्षेची किंवा अटकेची तरतूद आहे का आणि कशा पद्धतीने प्रोसेस होते या गुन्ह्याची? आता यामध्ये 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत पनिशमेंट आहे. दखलपात्र गुन्हा आता नव्याने केलाय. 2,000-3,000 पर्यंत त्यामध्ये दंड आहे. आता राहिला प्रश्न अटकेचा. ट्रायबल बाय मॅजिस्ट्रेट म्हणजे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आरोपीला अटक केली तर तिथं जामीन त्याला मिळतो, अशा प्रकारच्या तरतुदीत. पण अटक करायची की नाही पूर्ण सगळा अधिकार हा पोलिसांचा आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ त्या आरोपीला अटक नसेल तर सरकार दप्तरी त्याला पोलिसांच्या दृष्टीने त्याला फरार म्हणून जाहीर करावं लागतं. तर शेवटी मी आत्ताच असं बोललो की आमचा बापच वर बसलाय, म्हणजे वरून जर प्रेशर असेल, आपलेच कार्यकर्ते चूक झाली की नाही माहित नाही पण त्यांना वाचवायचं असेल आणि त्या पद्धतीचं जर प्रेशर राजकारण्याकडूनच पोलीस खात्यावर बऱ्याच वेळेला दबाव येतो, ही वस्तुस्थिती आम्ही तर त्यामध्ये रोज बघतो. आणि त्यामुळे ही गुन्हेगारी फोफावत चालली, कार्यकर्त्यांचं मनोबल वाढतं, कुठल्याही प्रकारचे गुन्हे करायला, काही गैरप्रकार करायला मागे पुढे बघत नाहीत. त्याला कारणीभूत एकच की पोलिसांवर असलेलं प्रेशर, पोलिसांचे हात मोकळे सोडा. दुसरा, या कोंढरेंच्या जागी कोणी आरोपी असता तात्काळ अटक करून त्याला कोर्टापुढे नेला असता, काय व्हायचं ते होऊन गेलं असतं. पण राजकीय पार्श्वभूमी असलेले जर गुन्हेगार किंवा एखादा आरोपी असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळते, हा नेहमीच अनुभव आहे. आता शेवटी महिला अधिकाऱ्यांनी जर विनयभंगाची तक्रार दिली असेल तर तात्काळ जर आरोपीला अटक केली, कारवाई केली तर महिलांच्या दृष्टीने एक वेगळ्या प्रकारचा मेसेज जाऊ शकतो. नाही तर मेसेज काय जाईल की जर पोलीस महिलाच जर सुरक्षित नाहीत तर सामान्य मुली, सामान्य घरातल्या महिलांनी काय विचार करायचा, हा एक मोठा प्रश्न मला एक वकील म्हणून मला वाटतं. सर, नक्कीच जसं तुम्ही म्हटलात तसं या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर 3 दिवस होऊन गेलेत गुन्हा दाखल होऊन, मात्र एक नोटीस दिल्याचं कुठेतरी म्हटलं जात आहे की नोटीस दिली आहे, त्यांना समज दिली आहे आणि ताब्यात घेतलेलं होतं फक्त, मात्र अटकेची कारवाई झाली नाही. त्यामुळे अनेक सर्वसामान्य महिलांमध्ये जसं तुम्ही म्हटलात तसं असंतोषाचं वातावरण आहे, चीड आहे की केवळ नोटीस देऊन का सोडलं. आणि असंही सांगितलं जात आहे की काहीच वरिष्ठांकडून, अर्थात हा सगळा राजकीय विषय नाही, आपण कायद्याच्या दृष्टिकोनातून बोलतोय, मात्र तरी सुद्धा काही वरिष्ठांकडून असंही सांगण्यात आलं होतं राजकीय लोकांकडून की अटक नाही केली तर चालेल का, असं या ज्या फिर्यादी महिला आहेत त्यांना सुद्धा असं विचारण्यात आलं होतं की चालेल का तुम्हाला जर त्यांना अटक नाही केली तर. याकडे कसं पाहताय, नोटीस देऊन सोडणं हे कितपत योग्य आहे? याचा अर्थ असा आहे की आता शेवटी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, ते 3 पक्ष कुठले एकत्र आहेत, सरकार त्यांचं आहे, गृहमंत्रीपद त्यांच्याकडेच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्याला अटक केली तर समाजामध्ये वेगळ्या प्रकारचा मेसेज जाऊ शकतो, हे त्यामागचं धोरण असेल. शेवटी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रार दिली, FIR दाखल झाली, हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट म्हणजे त्या अनुषंगाने तपास करून तो न्यायालयासमोर तो गुन्हा सिद्ध झाला तर हा दुसरा भाग होईल. अजून ती प्रक्रिया सुरू व्हायची.
म्हणून आता कसं आहे, फक्त आता आरोप झाले, ती FIR झाली म्हणजे तो आरोपी नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त पक्षाची बदनामी होऊ नये, डॅमेज होऊ नये, म्हणून अशा आरोपींना शक्यतो अटक करायची नाही. वरून सूत्र फिरले असतील, पोलिसांना आदेश आले असतील, फक्त नोटीस द्या, संबंधित महिला अधिकाऱ्यांची समजूत काढा. नाटक केली नाही चालेल का? आता शेवटी तक्रार दिल्यानंतर हा अटक करण्याचा अधिकार पोलिसांचा आहे. वरिष्ठ पोलिसांनी आदेश दिले तर खालचे पोलीस काम करतात. पण वरून जर दबाव असेल म्हणून पोलीस हा गुन्हा वेगळ्या पद्धतीने न्यायालयासमोर न जाता बाहेरच्या बाहेर तडजोड कशी होईल, पक्षाचे आबरू कसे वाचेल, या पद्धतीने प्रयत्न होऊ शकतात असं मला एकंदरीत या परिस्थितीवरनं वाटतं. सर, विनयभंगाबद्दल आपण बोललो, मात्र दुसरीकडे आपण बघतोय बीडचं एक प्रकरण ताजं आहे, जिथे एक महिला आहे, मुलगी आहे, विद्यार्थिनी क्लासमधली, तिच्या शिक्षकांकडून तिच्यावरती आपण पाहिलं तर कुठेतरी विनयभंग करण्यात आला. या सगळ्यामध्ये तिच्याबरोबर अश्लील चाळे करण्यात आले. त्यानंतर जेव्हा ती तक्रार द्यायला गेली तेव्हा सुद्धा तिचं कोणी ऐकून घेतलं नाही. या प्रकरणामध्ये आता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. हा नेमका कायदा काय आहे आणि यामध्ये कितपत शिक्षेची तरतूद आहे? आता कायदा म्हणजे त्यामध्ये पोक्सो खाली जर गुन्हा दाखल झाला असेल, ती मुलगी 18 वर्षाच्या आतमध्ये अल्पवयीन असणार, अल्पवयीन मुलीचे फोटो काढले, तिच्याशी गैरप्रकार केला, हे जर आरोप असतील तर पोक्सो खाली गुन्हा दाखल झाला. विशेष न्यायालयामध्ये आरोपीला हजर केलं जाईल. अटक नसेल तर तो अटकपूर्वासाठी प्रयत्न करेल आणि त्या पद्धतीने विशेष न्यायालयामध्ये पुढची सगळी प्रक्रिया चालेल. हा सगळा तो भाग झाला. पण एकंदरीत परिस्थिती पाहिली एक तर पोलिसांचा धाक कमी होत चाललाय की काय, ही एक भावना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया. आता अनेक पोक्सोसाठी विशेष न्यायालयांची स्थापना केली, पण अनेक वर्षानुवर्ष पोक्सोच्या केसेस न्यायासाठी प्रलंबित आहेत, लवकर त्याचे निकाल होत नाहीत. ही देखील वस्तुस्थिती. आणि या सगळ्या परिस्थितीमुळं समाजामध्ये लोकांची भावना म्हणजे डेअरिंग वाढत चालली, असं एकंदरीत रोजच्या अनुभवावरून मला वाटतं. सर, या प्रकरणात जर पाहिलं तर जेव्हा ही विद्यार्थिनी जी आहे तिने तिच्या पहिल्यांदा मैत्रिणीला सांगितलं होतं, तर तिची मैत्रीण तिला असं म्हटले की ठीक आहे, ते आपले सर आहेत, आपण नको जास्त काही याचा इश्यू करायला. त्यानंतर तेव्हा जेव्हा ती दुसऱ्या सरांकडे गेली तेव्हा त्या सरांनी सुद्धा तिला तसंच पद्धतीचं उत्तर दिलं. त्यामुळे जेव्हा एखादा पोक्सोच्या अंतर्गत एखादा आरोपीवरती गुन्हा दाखल होतो तेव्हा हे जे बाकीचे जे आहेत, ज्यांनी पाठीशी घातलंय किंवा ज्यांनी हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केलाय, त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो. पोक्सो मध्ये एवढी तरतूद आहे, समजा एखाद्या शाळेमधील विद्यार्थिनी असेल आणि तिने संबंधित घाबरत संबंधित टीचरला पहिल्यांदा सांगितलं, पण टीचरने पुढं स्टाफला, मुख्याध्यापकाला सांगितलं नाही आणि तो गुन्हा जर दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्या मुलीने जिथं जिथं तक्रार केली, संस्थेमध्ये कोण कोण कर्मचारी कनेक्टेड आहेत सगळ्यांवर कारवाई होती. संस्था आरोपी झालेल्या सुद्धा केसेस आहेत. त्यामुळे तिने जर कुठल्या टीचरला सांगितलं असेल, टीचरने स्टँड घेतला असेल, जाऊ दे आपले शिक्षक आहेत कशाला वाढवायचं, तर शिक्षक पण दोषी आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल असं रोजच्या अनुभवावरून मी सांगतो. नक्कीच धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण बघतोय की विनयभंग म्हणजे काय हा प्रश्न अनेकांना पडलेला होता. विनयभंग केवळ बाजूला येऊन उभं राहणं, मागे उभं राहणं म्हणजे विनयभंग होतो का? किंवा एखाद्या महिलेशी फक्त बोललो, जाब विचारला, वाद झाले तरी विनयभंग होतो का? असे अनेक प्रश्न होते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सरांकडून मिळालेली आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये प्रमोद कोंढरे यांना अजूनही अटक झालेली नाहीये. त्यांना अटक का होत नाही? राजकीय दबाव आहे की मग पोलिसांच्याच वरिष्ठांचा दबाव आहे? दबाव नेमकं कोण टाकतंय हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि जर या प्रकरणात प्रमोद कोंढरे यांना अटक झाली नाही तर सर्वसामान्य महिलांनी कुठे जायचं, कुणाकडे पाहायचं? आणि त्यांना जो काही मेसेज यामुळे जातोय की केवळ राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून त्यांना अटक होत नाही असंही म्हटलं जातं. या प्रकरणात अर्थातच जो काही एक सीसीटीव्ही व्हायरल झाला, ज्यामुळे असे प्रश्न उपस्थित होत आहेत की केवळ मागे उभे राहिलं म्हणजे काय विनयभंग नाहीये, काहीच केलं नाहीये, स्पर्शच केला नाहीये असं जे कोणी म्हणतायत, त्यांच्या माहितीसाठी पोलिसांकडून काही अशी माहिती समोर येते की या प्रकरणातले आणखी 2 सीसीटीव्ही आहेत जे अजून समोर आलेले नाहीयेत. त्या सीसीटीव्ही मध्ये हा जो प्रमोद कोंढरे जे आहेत ते नेमकं काय करतायत हे दिसून येत आहे. अर्थात ते सीसीटीव्ही समोर आले नाहीत याचा अर्थ विनयभंग केलाच नाही असा होत नाही. ज्या अर्थी या महिला पोलिसांनी तक्रार दिली आहे त्या अर्थी त्यांना स्वतःच्या मनात त्यांना लज्जा उत्पन्न होण्यासारखं कुठलं तरी वर्तन त्या ठिकाणी घडलं होतं हे खरं आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता प्रमोद कोंढरे यांना नेमकं शासन होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंड मध्ये फिरा.
सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.